पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समितीतर्फे मोफत गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी शिबिर गव्हाण येथे संपन्न। पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटना व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांनी संयुक्तपणे मोफतरित्या आयोजित केलेल्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर या रोगाविषयी जनमानसात माहिती व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी उपस्थित महिला भगिनींना रोगाविषयी प्राथमिक माहिती दिली। महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉक्टर स्मिता पाटील यांनी गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजाराविषयी सांगताना या रोगाची कारणे, लक्षणे व काळजी याविषयी अधिक माहिती दिली। मॅगन्स हॉस्पिटल उलवेच्या संचालिका प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली तसेच त्यांचे मानसिक प्रबोधन केले। यावेळी पॅप्समेअर, HPV DNA टेस्टिंग, HBS AG अँड HBV DNA टेस्टिंग या चाचण्या मोफत करण्यात आल्या असून भविष्यात अशा आजारांची काही लक्षणे आढळल्यास त्यावरील उपचार याबाबत पत्रकार उत्कर्ष समिती सहकार्य करणार असल्याचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री राठोड, सरपंच सौ माई भुईर, सदस्य सौ उषा देशमुख, सदस्य सौ कामिनी कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉक्टर वैभव पाटील, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, खजिनदार शैलेश ठाकूर, महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ आरती पाटील, महाराष्ट्र सचिव ॲडव्होकेट दिव्या लोकरे, नवी मुंबई कार्याध्यक्षा सौ वर्षा लोकरे यांच्यासह इतर सदस्य महिला हजर होत्या। या कार्यक्रमासाठी DY पाटील कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागाच्या निदा बानो रिसर्च असोसिएट स्वाती बागल शिर्के, लॅब टेक्निशियन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। यावेळी विभागातील साधारणतः 50 महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, गव्हाण। आणि डॉक्टर वैभव सर आणि बाकी जमलेल्या आमच्या महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकारी आणि सदस्य सर्वांच्या इथे सन्मान करते आणि स्वागत करते। आज इथे आपण जमलेलो आहोत HPV म्हणजे सर्वायकल कॅन्सर जो आहे, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, जे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, सिझेरियन, दुर्बिणीने गर्भाशय काढणे आणि टेस्टिकल रोबोटिक सर्जरी सोडून बाकी सगळ्या गायडन्सच्या फॅसिलिटीज आपण मॅनेज हॉस्पिटलला देतो। तर याची सुरुवात अशी झाली स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ। आज हा कार्यक्रम इथे यशस्वी व्हावा, आपल्या गावातील जनतेला त्याचा फायदा व्हावा याच्यासाठी आपल्या